तर आज आलतो भगवान गडावर, म्हणजेच आपल्या भगवान बाबांच्या समाधीच्या पाया पडायला. आणि तिथे भेटलाय एक आजी ज्या की आपल्या भगवान बाबांसोबत वारीला जायच्या. रामराम मित्रांनो, मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मोठ्या देवीच्या पाया पडून आम्ही सगळे निघालतात भगवान गडावर. चला बघा, थोड्याच वेळामध्ये आम्ही सगळे आपल्या गडावर. गडाची स्थापना 1951 ते 1953 काळामध्ये श्री संत भगवान बाबा यांनी केली आहे. श्री संत भगवान बाबा यांचं समाधी मंदिर. तर मी निघालो समाधीकडे जाण्यासाठी खाली भुयारात पायऱ्या केलेल्या आहेत. ते आहे आपल्या श्री संत भगवान बाबा यांची समाधी. ते भगवान बाबा ज्यांनी 18व्या वर्षी आपलं घर सोडलं, घरी गेले नाहीत, लग्नही केलं नाही, गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य व्यतीत करून टाकलं आहे. गडावरील सगळं जुनं बांधकाम आणि इथेच आपल्या भगवान बाबांच्या पादुकाही ठेवलेल्या आहेत. तुम्ही सगळे बघू शकता की हेच ते ठिकाण आहे जिथे की आपले भगवान बाबा राहायचे. ते सगळ्या जाती धर्मातील लोकांना संबोधित करायचे. बाबांनी कधी जातीवाद केला नाही, ते सर्वांना आपलं मानायचे. समाधीच्या वरीच एक विठ्ठलाचं मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये आम्ही थोडासा आराम पण केला. तर मी निघालो त्या ठिकाणी जिकडे की आपल्या भगवान बाबांचे शस्त्र आणि त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी होत्या की अजून पण खूप छान पद्धतीने तुमच्या सर्वांना पाहायला मिळतील. मंदिर नेमकं कोणाचं आहे मला पण माहित नाही. ज्याला माहित आहे त्यांनी कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुम्ही सगळे गडावरील वातावरण पाहू शकता. अविस्मरणीय असं वातावरण गडावर आहे बघा. गडावरील एक प्रसादालय इथे अर्ध्या रात्री पण तुमच्या सर्वांना खायला मिळेल. आणि इथल्या जेवणात जो स्वाद आहे ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण तुमच्या सर्वांना मिळणार नाही. मित्रांनो, गड हा बाहेरून आणि आतमधून पण खूप सुंदर आहे. हे झालं तर एकदा गडाला नक्की भेट द्या, कारण इथलं वातावरण खूप भारी आहे. आणि तिथे भेटलंय एक आजी ज्यांनी की आपल्या भगवान बाबांसोबत पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. आणि त्या सांगत होत्या की आपल्या भगवान बाबांना कोणी किती त्रास दिला. आजींनी बाबांविषयी आमच्या सर्वांना खूप माहिती दिली. पाया वगैरे पडल्याच्या नंतर आम्ही सगळे निघालात मस्त आपल्या गावाकडे. आजींना पण गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावामध्ये यायचं होतं, मग काय त्यांना तिथं सोडलं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुमच्या सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय भगवान, जय श्रीराम.